चला सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येत आहे की आता लगेचच कीर्तनाला प्रारंभ होत आहे. महाराज झालेले आहेत हरिभक्त परायण विनोदाचार्य गोरख महाराज कुंभार यांचं सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांना लाभ घ्यायचा आहे. राम कृष्ण जय
सुरुवात केला, त्यानंतर टाळ वाजत आणि त्यानंतर आपण सर्वांनी बसलेली जोरदार टाळी वाजायची. देवाचा जन्म झालाय एवढा आनंद घ्यायचा. आज शेवटच्या दिवशी लईच मजा घ्यायची. तुम्हाला उद्या सगळ्याला शपथ आहे, उद्या संध्याकाळी कीर्तन मला ऐकलं तर जोरात ओके.
मी कीर्तन करायचं असून माझ्याकडे कोणी बघा सगळे या दोघांकडे सगळं बदल झाले बाबा खतरनाक जोरदार काय होत नाही
काय ते टाळी वाजवा ठेवू नका असतो का तुमच्याकडे आवाज हे चिदान देगा देवा तुझा विसर गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भभासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव वलहसं विठ्ठलं चिंतन पांडुरंगाकरू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरे मस्तकी पायावर वरी यावर करी संदाम जय श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुरारी बरनो रघुबर विमल जशो जदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार यंत प्रविष्ट भगवाच मुदांक सुक्ताम संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम नाम अन्नाशहस्त चरण श्रवणत्वगादुम प्राणाम नमो भगवते कुशाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः सर्वांना विनंती आहे सर्वांनी आणि माझ्या बरोबर सर्वांनी श्लोक म्हणा वक्रतुंड महाकाय माझ्या बरोबर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्व कार्येषु कैलास राणा फणींद्र माता कारुण्य शिंदो कुलवीन शंभो कैलासी
काय मला खतरनाक आज मला तर वाटते मी कीर्तन पोंतकुलवाड्यात कीर्तन करतोय असं वाटतच नाही. मला असं वाटतंय जणू काय पंढरपूरच अवतरले आपल्या गावात. सर्व ग्रामस्थांसाठी जोरदार टाळी वाजवा. अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे काही दान मागताय. ते कोणतं दान आहे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये चालू असणारा हा आपला अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. भगवान दत्तात्रयांच्या या जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी मला कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. तुम्हा सर्व बापांचं गोड असं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आपल्या गावचे परमात्म प्रेमी असणारे सर्व ग्रामस्थ आणि त्याच्यामध्ये असणारे विशेष करून आदरणीय सन्माननीय सरपंच असणारे नानांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. सगळे अगदी आदरणीय गोडाशे गायनाचार्य कमलेश महाराज असतील. आमच्या ताई या ठिकाणी आहेत खास व्यासपीठासाठी आमच्या रोहिणी ताई जाधव तेव्हा ताईसाठी जोरदार टाळी वाजवा. सगळे महाराज मंडळी त्याचबरोबर गोड असे मृदंग वादक आपल्याला आज या ठिकाणी लाभलेले आहेत. ते आपल्या भागाचं वैभव असणारे सन्माननीय श्री हरिभक्त परायण तुकाराम महाराज गोडशे. हा आडनाव जरी गोड से असलं तरी वाजवणं मात्र अत्यंत गोड आहे. मनाला लाजवेर असं आहे आणि अप्रतिम पाकवाज वाजवत आहेत. गोड असं मनापासून आभार. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आपल्याला लावलेली आहे. कौतुक करा. सिकंदर बाबा वा दादांसाठी सुद्धा जोरदार विनय केले बाबा. संस्थेचे छोटे छोटे बालगोपाळ सगळे भजनी मंडळ अगदी त्या उपरण्यावाल्या बाबापासून या उपरण्यावाल्या बाबाकडे सगळ्यांचं गोड असं मनापासून आभार. आपण हे गोड असे स्रोत काळकरी मंडळी चौकदार काय चौकदार आणलाय राव दमदारच आहे. हा पुढच्या वर्षी त्यांना आमदारच करून एकदम बेस्ट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काही पोरगी काय राहू नाचलं राहून का आनंद घेतला सगळ्यांनी लईच आनंद लुटला म्हणून यावर जोरदार त्याच्यासाठी सुद्धा वा. आपल्या गावाचा कृष्ण आहे वा त्याच्यासाठी सुद्धा एकदा काळी वाजवा. गावचं वैभव आहे. महाराष्ट्रभर कधी जर गेलो पोरग कुठं बाहेर कार्यक्रमाला तर नाव कुणाचं सांगेल गावाचं बरोबर आहे ना. म्हणून गावाचं भावाचं आणि माणसानं असावं जीवाचं. हा ऐकताय ना सर्वजण. म्हणून मनाचं कान करून कीर्तन श्रवण करा. या ठिकाणी खूप छान यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगचे सर्व मालक असणारे गजानन दादा बर गजानन दादासाठी सुद्धा टाळी वाजवा. खूप छान मनापासून आज विशेष जोरदार टाळी वाजवायची आमच्या माता भगिनींसाठी. का वाजवायची माहिती आहे का. का वाजवायची माहिती आहे का. सगळ्या मालिकेचा जाळ करून आले ते जोरदार टाळी छोटे छोटे बालगोपाळ सर्वांचं मनापासून गोड असा आभार व्यक्त करतो. सुरुवातीपासून सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचे अन्नदाते सायंकाळचे अन्नदाते आणि रोज देणगी देतात महाराज मंडळीला. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याशिवाय कार्यक्रमच नाही बरोबर आहे साहेब. हा सर्वांनी मनाचं काय करू की थोडीशी विनंती आहे. थोडंसं सर्वांनी पुढे सर पुढे सर 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 पुढे सर पुढे बदल सर की
काळजी करू नका, आता मला कोरोना झालेला नाही. बाबा सर ए काकू तिथंच नको बापू. सर सर पुढे सर पुढे सर 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 अगदी आपला कार्यक्रम म्हणून सर वाटत सर वा विठाला श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागताय. हे बाळा थोडं पाठीमाग सर जरा थोडं मी एवढ्या जवळ आला की माझी जिरवायला लागली. सर सर थोडं बाळा माग सर का बोला पाठीमाग थोडा आवाज द्या माझ्या भेटला. हॅलो हॅलो आय रिपीट दे ह्या बॉक्स फक्त ह्या बॉक्सचा ऐका. आता बोलायचं नाही. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. तुम्हाला किती मुलं आहेत? मुलं किती? 2 आहेत. एकट्या पट्ट्याला 70 पोर आहेत. मी तरी काय साधा भाऊ आहे. तुम्हाला वाटतं की तुम्हीच सांभाळताय. थांबा 2 मिनिटं थांबा. ऐका अभंग सेवेसाठी मला निवडलाय. कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. बोला कोणाचा आहे? कोण तुकाराम महाराज? ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये भंडारा डोंगरावरती एक स्त्री आली तुकोबारायांना म्हणू लागली, महाराज अहो बघता काय खास तुमच्यासाठी नटून आली. एकटेच तुकोबारा आहेत. एकटेच तुकोबारा आहेत आणि स्त्री सुद्धा एकटीच आहे. दोघं एकांतात असताना सुद्धा ज्यांना बाईला आई म्हणता येते ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. काय सामर्थ्य आहे मला. त्यांची संगत माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची संगत छत्रपती शिवरायांना लागली. जे तुकोबाराय परस्त्रीला बाईला आई म्हणत होते त्या तुकोबारायांची संगत छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली. महाराज त्या छत्रपती शिवरायांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची स्त्री आणून उभा केली. सून उभा आणून केली. त्या स्त्रीला सुद्धा चोळी बांगडी घालून आई म्हणून ताई म्हणून ज्याला माघारी पाठवता येते ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचे निष्ठावंत भक्त, निष्ठावंत सेवक, निष्ठावंत गुरु असणारे महाराज ज्यांना गुरु मानून घेतलं या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. जीवन कोणा जगा पण चांगलं जगा. महाराज वासनेनं बरबरलेलं जीवन तात्पुरतं असतं. वासनेनं भरलेलं जीवन तात्पुरतं असतं पण प्रेमानं भरलेलं जीवन अख्खं आयुष्यभर सरतं. लक्षात अख्खं आयुष्यभर जीवन जगताय का? थोडं जीवन जगा. नाही का प्रेम आता राहिलं नाही महाराज. हो एक काळ असा होता महाराज सासूचं नाव ऐकलं ना तर सुनाचा हात पाय थर 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 कापत. हो का मला काय ताकद होती सासूबाईमध्ये. मलाच नुसतं सून घरात येणार आहे नवीन म्हटलं तर काय अवस्था महाराज सासूची. सासूलाच पाहिला घाम कसली ते जनावर होते. कसली ती सून कसली ती सून कसली ती सून कसली सून की जरा म्हणजे ऐक. पोरं लय भारी बरं. पोरं तुमच्या गावातली लयच आवडली. फक्त काय झाले चुकून गाडी बदल झाली. टेम्पो नाही पाहिजे आखीच गोळा करून संस्थेमध्ये आहे का. आणि संस्थेची आता काळाला गरज आहे. महाराष्ट्रात आता सध्याच्याला जास्त काळाची गरज कशाची सर बाळानो. खरं सांगा बसलेलं बैठे बैठे सावधान सरळ बसा. पूर्व कशा बघाले बाहेर विषय बाळानो एक प्रश्न विचारतो. एकदा पुढे आली की मागच जात नाही काय रे.
तू रोज सकाळी लावते वाटतं शॅम्पू, त्याच्यामुळे त्याला आठवलं शॅम्पू. माणसाची देवी है का? पोरं भारी मी म्हणलेलं होतं, पोरं भारी देव. ऐका ऐका जीवनामध्ये साधू संतांच्या विचाराची का गरज आहे? पहिली गोष्ट हे सरळ बसा, का गरज आहे त्याचं पाठीमागचं कारण असं आहे, साधू संत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. काय करतात दादा? साधू संत योग्य मार्ग दाखवतात. आणि माणसानं वाट दाखवणाऱ्याच्या मागं जायचं का वाट लावणाऱ्याच्या माग? वाट दाखवणाऱ्याच्या. संत आपल्याला वाट दाखवतात आणि सामान्य माणसं आपली वाट लावतात. ऐका बरं का, वाक्य नीट ऐका आणि थोडं लक्ष देऊन ऐका. कीर्तन खूप गोड कीर्तन ऐकत आहात तुम्ही, लय खूप छान आहे. तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्रात मला कुठंच पाहायला भेटली नाही. एवढी तुम्ही चांगलं कीर्तन ऐकताय, लक्षात ठेवा. लय भारी कीर्तन ऐकताय. तुकोबारांनी प्रार्थना केली, भेटेल त्याला सांगायचं. अहो ऐकलं का? हो ऐकलं का? ए ऐकलं का? भगवंताचं नामस्मरण करत चला. का? या जगात देवाच्या नामस्मरणाव्यतिरिक्त जर जीवन जो काळ जातो, जो वेळ जातो ना, तो वेळ तुमच्या कुठल्याच कामाचा येत नाही. तो कुठल्याच कामाला येत नाही. मग प्रार्थना करता जगत तुकोबा, नका जाऊ आडराणी भरले जग, आडरानं नका जाऊ. मग काय करा तुम्ही? नित्य सतत भगवंताचं नामस्मरण करा. कारण तो काळ कधी येईल, कधी कोणाच्या छातीत दुःख, कोणवर कधी खपल सांगता येत नाही. म्हणून प्रार्थना केली जगद्गुरु तुकोबारांनी, लागोनिया पाया कीर्तनात टाळी वाजवणं चांगलं असतं. आणि देवाचं वैशिष्ट्य सांगतो, देवाच्या कीर्तनात टाळी वाजवली की ती डायरेक्ट देवाला आवडते. कोणाला आवडते? देवाला आवडते. आणि मग देव सांगतो, इथं नाही टाळी वाजवली की देव इथं टाळी नाही वाजवली की इथं टाळ्या वाजवायचं बंद करतो. आणि मग डायरेक्ट स्पेशल टाळ्या वाजवण्यासाठी जन्माला घालतो. मग कुठं टाळी वाजवायची? एक टोल नाका, दुसरा बाजार. आणि मग तिकडं टाळी वाजवू नये, अशी पाळी येऊ नये असं जर वाटत असेल कुठे टाळी वाजवा. करे टाळी बोला. मग संत आपणाचे मार्गदर्शक आहे. बाल बैठे बैठे सावधान सरळ आहे. संत योग्य मार्ग दाखवतात. कोणता मार्ग? भक्ती का श्रेष्ठ होईल हेची ओर भक्ती. आवडते देवा शंकर पाळी माया संसाराची भक्ती आवडते देवा. हो मग ऐका, लक्ष देऊ नका. ए बाळा, संत मायबाप योग्य मार्ग दाखवतात. मग चांगल्या वाटेनं जायचं
मार्गानं ऐकताय ना ऐकताय ना पण सर्व मग चांगला मार्ग आम्हाला सांगा. अहो लय सोपा मार्ग आहे. हो काय सोपा मार्ग सांगितला जगद्गुरु तुकोबारांनी. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा या जन्माच्या का जन्मोजन्माच्या चुकवी व्यथा जन्माच्या जन्माच्या व्यथा चुकवायच्या असेल तर मार्ग दाखवणारा चांगला पाहिजे आणि संत वैभव योग्य मार्ग दाखवतात. मग ऐका बाळांनो आपल्याला इथून इंदापूरला जायचे. इंदापूर कुठं आहे? इकडे आहे का? इकडे आहे. बरं आता बोलायचं नाही लक्षात. इंदापूरला जायचे आपल्याला किंवा पंढरपूरला जायचं. मग आपल्याला एसटी आणली बोलवली. मग एसटी कशी पाहिजे खरं सांग. चांगली पाहिजे का खराब पाहिजे? चांगली पाहिजे. बर त्याची चाक चांगली पाहिजे. त्याचा डिझेल ठीक. त्याचा कंडक्टर बर सगळं चांगलं आहे आणि ड्रायव्हरच फक्त तुम्ही पंढरपूरला पोचाल का पोचाल? कुठं पोचाल? वर पोचाल ना हाय का? खरंय ना? तसं आपल्या आयुष्यात तुम्ही संसार चांगला करताय. काय करताय? संसार चांगला करताय पण संसारात परमार्थ नाही. तुमचा ड्रायव्हर खराब. तुमचा ड्रायव्हर काय खराब आहे. आणि मग तुमचा ड्रायव्हर चांगला व्हावा वाटत असेल तर कोणाची संगत धरा? संतांची संगत धरा. कारण संतांविना प्राप्ती नाही. ऐशे वेद देते हो वेद सुद्धा ग्वाही देतात. मग बाबानो एवढी जर साधू संत 6 शास्त्र 18 पुराण जर आपणाला सांगत असतील तर आपण त्यांचं ऐकायला पाहिजे का नाही ऐकायला पाहिजे? बरं मग तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही बरं का. आना ऐका ना आपण सर्वजण तुमच्याकडे कशी पद्धत आहे? लोक तुमच्या इकडं भजन लागलं पळत जातात का भांडण लागलं? काय म्हणतात? भांडण लागलं पळत जात. भारीच का मला ऐका दुसऱ्याचं भांडण चालू आहे. दुसऱ्याचं भांडण चालू आहे आणि आपल्या मनाला तिथं जाऊन पळत जाऊन ऐका वाटत असेल तर समजून जा आपल्यासारखा पापी आणि आपल्यासारखा दुराचारी दुसरा कोणी नाही. दुसऱ्याचं घरी जळते आणि ह्याला पळते हे पळते मोकळ्या तर ह्याला कळतंय का? हे नाव कळत आहे. पण ऐका गाड्या पहिलंच गाव तुमचं पाहतोय. सरळ सांग पहिलंच गाव तुमचं पाहतोय. महाराज हरी कीर्तन झालं आणि लोक पळत इथं येऊन एवढी बसली. अरे बाबानो तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा या जगात कोणी नाही. याला म्हणतात जगणं. प्रेम कसं असावं महाराज? नाही तर महिला मंडळी पहिला एक काळ होता असा प्रेम करायचं. खरं सांगा सुनाकडून दूध सांडल्यावर जास्त कालवा होतो का पुरीकडून दूध सांडल्यावर? कुणाकडून? तुम्ही लईच का थांबा की कोण कुलवाडी केलं? थांबा की आता बोलू नका कोणी. बोला माझ्या माय मावल्यानं. तुम्ही जास्त प्रेम लेखीव करता का सुनावरती? नाना कशी कबूल होते तेव्हा काय काय असं तोंड प्या केले सून म्हणायचंय. कारण ही तर सून म्हणावं तसं उद्या सकाळ उठल्यावर गिळायचं सुद्धा मागवलं. मला प्रेमात बदल आहे. आपल्या कशात बदल आहे? प्रेमात बदल आहे महाराज. आणि जोपर्यंत हा बदल
तुम्ही सरळ करत नाही तोपर्यंत जीवनाचं सार्थक होत नाही. नाही तर बघा की अजून तुम्हाला हा दृष्टांत कळाला नसेल तर दुसरा दृष्टांत सांगतो. लक्ष देऊ नका, सरळ बघा. बैठे बैठे सावधा. माई मौल्यांनो खरं सांगा, तुम्ही माझ्या आईसारखं बहिणीसारखं आहात. आता बोलायचं नाही कोणी पोर, ते काही बोलायचं नाही. लक्ष देऊ नका. सून माहेरला गेलेला आहे आणि लेक पण सासरला आहे. दोघी पण 8-8 दिवसानं आल्या घरी. पण काय झालं, सुरुवातीला सून आली. नाना काय आली? सून आली. सून आल्यानंतर सासू दारातच बसली होती. सासू दारातच बसली होती. दारात बसलेली सासू सून आली पण उठली नाही जात. का उठली नाही? रोजच म्हण रोजच म्हणत त्याला कोण रडत? खरं की नाही? पण वाक्य नीट आहे का? लक्ष द्या. आणि आता लहानाची सकू म्हणजे पोरगी आली. महाराज जिला गुडघ्यानं गायला आलं होतं, गायला आलेली म्हातारी डंगरी सून आली तर उठली नाही. पण लेक आली ना तर आधी इकडे बघा, आली माझी सकू, आली माझी बबडी, आली माझी चकोली. हिला आखी पेटावली तरी ती मला सांगा तिचं घर चांगलं चालेल का? महाराज जिला लेकी एवढं जिला सुनवती प्रेम करता येते समजून जा. खऱ्या अर्थानं ती सासू ती त्या सासूला सोन्याचा संसार करते. सोन्याचा संसार करते प्रेम करत चला. कारण प्रेम हे देवाचे देणे. म्हणून महाराज अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. दर महिन्याला पंढरपूरच्या वारीला जायचं. दर महिन्याला नित्याने मला पंढरपूरची वारी करायची. आणि वारी करत असताना देवाकडे काहीच मागायचं नाही. कारण काही मागणे हे आम्हाला अनुचित आणि वडिलांचे रीत झालं तसो काहीच मागितलं नाही. परिणाम काय झाला? देवाच्या डोक्यावरती एवढं वजन झालं, एवढं वजन झालं. ऐका, एवढं वजन झालं की तुकोबराय गेले की देवानं मान खाली टाकायचं. एकही शब्द बोलत नव्हते, एक शब्द बोलत नव्हते. बघा, एखाद्या वरती कर्ज जर झालं ना एखाद्या माणसाचं, तर तो माणूस ज्याचं कर्ज आहे तो माणूस समोर दिसला तर ज्यानं कर्ज घेतले त्याची मान खाली होते का वर होते? खाली होते. म्हणून कर्ज फेडावं म्हणून प्रयत्न करायचं. कोण? देव. देवाला प्रयत्न करायचे पण कोणीच काय मागायला तयार नाही. एक दिवस असा आला, जगद्गुरु तुकोबराया, ऐका, जगद्गुरु तुकोबरायांची वडील असणारे बोललं बरं आहे. दोघं पण पंढरपूरला वारीला गेले. दोघंही वारीला गेले. वारीला गेल्यानंतर 7 पिढ्या कुणीच काय मागितलं नव्हतं. आणि मग एकटे नाही पंढरपूरला दुखटे गेले. दुखटे म्हणजे नवरा बायको. आणि खरं सांगू का, पंढरपूरला जायचं असेल पंढरपूरला तर कसं गेलं पाहिजे? एकट्यानं गेलं पाहिजे का जोडीने गेलं पाहिजे? कसं गेलं? सोबत जोडीनं. तुम्ही गेला? छान. ऐका बरं का, ऐका, दोघंही वारी करायची असेल ना तर जोडीनं करत चला. आणि मला विशेष आनंद वाटतो की तुमच्या गावातून दिंडी सोहळा निघतोय. दिंडी काढली आपल्या गावातून, बरोबर ना? लक्षात ठेवा, ज्यांनी हा सोहळा चालू केला एव्हा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार. कारण चांगला मार्ग दाखवणारी माणसं पुढे आणि थोडी नाही, त्यांना त्रासही तेवढाच आहे. सोपी गोष्ट नाही मला. म्हणून पांडुरंगाच्या दरबारामध्ये बोलावं गेले पण एकटे गेले नाही. कारण काय मातेला दोघांना पण गेलं, दोघेही गेले.
आणि गेल्यानंतर तिथं जुना काळ होता. महिलांची बारी वेगळी होती आणि गड्या माणसाची बारी वेगळी होती. बोलवले पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाले. पांडुरंगानं मान खाली घातलेली होती. पण पांडुरंगाला मात्र चाहूल लागली. कशाची? की बोलोबारायानं काय एकटे आले नाही ते, मग 2 जण आलेले. आता मागणं तर पाठीमाग कोणी मागितलं नाही आतापर्यंत, पण आज मात्र काय अवस्था झाली ऐका. माझा बोलोबाराया दर्शन करून बाहेर गेले आणि ज्या बाजूला महिलांची बाजू होती पांडुरंगानं विटेवरून खाली उडी मारली आणि एका भक्ताचं रूप धारण केलं आणि बोलायला सुरुवात केली. गाव कोणत्या गावचं तुम्ही? म्हणले आम्ही देऊळगावचा आहे. कणकाई मात्रा देऊळगावचा? हो. बर इकडं पहिल्यांदाच आला वाटतं? हो पहिल्यांदाच आले. कधी येणं झालं नाही. बर मग पांडुरंगाला काय मागणार वगैरे आहे का? म्हणजे नाही. ते न येताना सांगितले देवाला काही सुद्धा मागायचं नाही. सगळ्यात जास्त मागायची हौस कुणाला असते? ना कुणाला? जत्रेला गेल्यावर कुणाला मागायच्या? यात्रेला गेल्यावर. हा तुम्हाला पक्का अनुभव नवीन माणूस चांगला लगेच आहे का? मागायची इच्छा नाही बरं का. काहीतरी मागा. नाही काय मागायचं. असं करा तू अंडानं नका मागू. मग नुसतं मनातल्या मनात माग. काय मागू? तुम्हाला काय वाटत? म्हणजे गेली 7 पिढ्या झालं सगळं व्यवस्थित चाललंय, पण या जन्मामध्ये पोटी काही नाही. संतांना काहीतरी माग. ते मागू नका, फक्त मनात आणा. आणि एवढंच म्हटलं ती गेलं निघून. कोण? देव डायरेक्ट विटेवरती गेल्यानंतर कणकाई माता पुढे गेल्या आणि खाली वाकून दर्शन केलं आणि तोंडाकडं पाहिलं. काय नाही, नुसतं मनात आणलं. तेवढं एखादं लेकरं बाळ झालं म्हणजे बाळ झालं, संसार सुखाचं झालं. एवढंच माग. कुठं मागितलं? हा कुठं? मनात मागितलं. ऐका, कणकाई मातेनं मनात मागितलं तर देवानं प्रत्यक्षात दिलं. एवढा माझा भगवान परमात्मा उभा आहे आणि त्याची भक्ती तुम्ही करताय. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार. एवढा उदार माझा भगवान परमात्मा आहे. मग ऐका, बोलोबारायानं ही बातमी कळाली. देव हसायला लागला आणि उड्या मारायला लागला. मागितलं आणि मग बोलोबाराया मागं पळत आले. काय भानगड आहे? म्हणजे अजिबात मागितलं नाही, फक्त मनात नुसतं काय पोटी संतान मिळावं. जावा रे पुन्हा देवाला माग. म्हणजे काय तुला द्यायचंच असं तर असलं दे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा वाचला पाहिजे. बाळानो गुंडा सरळ बसा. गुंडा वेगळा आणि गुंड वेगळा. गुंडा म्हणजे बोलतो ना भविष्यात. हो एकच दे, पण असं दे की त्रैलोक्यात त्याचा झेंडा वाजला पाहिजे. बघा जगद्गुरु तुकोबाराय या इहलोकाचा नियम मोडून परलोकामध्ये वैकुंठामध्ये सदेह घेऊन गेले. तुकोबारायांनी झेंडा लावला का नाही लावला? हा तुकोबाराय कुठल्याच शाळेत गेले नव्हते. ज्ञानोबाराय कुठल्याच शाळेत गेले नव्हते. पण विश्वाचा मालक भगवान परमात्मा रात्रंदिवस त्यांच्या मागे पुढे धावत होता. कारण काय होतं? कारण एकच होतं, अखंड भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुमच्या मुलांना शिक्षण भरपूर द्या. मी म्हणणार नाही मुलांना शिक्षण देऊ नका, पण मुलांना भरपूर शिक्षण द्या. शिक्षणाबरोबर मुलांना आपली भारतीय संस्कृती पण चांगली द्या, अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो.
महिला मंडळ ऐका, तुमच्या मुलांना तुमच्या कंपार्टात लाद घालू नये असं वाटत असेल तर पायापुढे विनंती करतो, लहानपणापासून ते अगदी ऐन तारुण्यापर्यंत मरेपर्यंत त्यांच्यावरती एवढंच सुसंस्कार करा की ते संस्कार माझ्या छत्रपती शिवरायांना कुणी घातलं तर ते राजमाता जिजाबाई साहेबांनी घातले. म्हणून महाराष्ट्र हे संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या मुलामध्ये आलं, कुणामुळे आलं तर फक्त आणि फक्त मातेमुळे आलं. म्हणून अशा माता तुम्ही बना की जेणेकरून तुमच्या मुलानं एक वेळेस स्वराज्य नाही निर्माण केलं तरी चालेल, पण आपल्या घराचं वाटोळं तरी कमी कमी केलं नाही पाहिजे. थोडं जीवन जगा, जीवन लय जगायचं नाही, थोडं जीवन जगा. म्हणून तुकोबरा जन्माला आले, पण जन्माला आल्यानंतर तुकोबराची पण वारी चालू होती. पांडुरंगाला कधीच काय मागितलं नव्हतं आतापर्यंत, पण तुकोबरायला सुद्धा पांडुरंगाने सांगावं, काय राव तुकोबराय काहीतरी मागत चला, काहीतरी तुमची सेवा आहे. आता मी किती वर्ष झाले इथे सेवा करतोय, अंदाजे साधारण एक 4-5 वर्ष आहे का नाही? हो, 6वं वर्ष आहे. मी आज तर काय कधीच पॉकेट म्हणलं नाही त्यांना की मला 5,000 भरा, 10,000 भरा, काय असेल ते या. मला माहिती आहे तुम्ही मुकलं पाठवणारच नाही. जरी यंदा तुम्ही 4,000 नाही जरी भरले तरी 5% भरणारच आहेत, मला माहिती आहे. विचारातलं जाता जाता डिझेल निघालं नाही बाबा, मी मागाय आलो नाही तुम्हाला, तुमच्या पाया पडतो, मी मागाय आलो नाही. ऐका नीट ऐका. तुकोबराय म्हणले मी काही मागणार नाही, पण तुकोबरायांना भगवंताने सांगावं, तुम्ही संसारातलं काही नका मागू, परमार्थातलं तरी काहीतरी मागा की जेणेकरून जगाचं कल्याण होईल, जगाच्या कल्याणा आणि पुढं संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. मग तुम्ही समाजासाठी काहीतरी मागा. मग देवा तुझा लयच हट्ट झालाय, जर तुला द्यायचंच असेल तर मला हे दे. काय दे? अभंगाचं पहिले जे मागितले त्या विश्वातल्या कोणीच एवढं मागितलं नाही भारी. हो, तुकोबारांनी काय मागितलं? हेची दान देगा देवा. तुला द्यायचं ना तर सकारात्मक हेच, दुसरं काही नको. शाळेत चालला आणि तुला बिस्किट पुडा आवडतो, 1 नंबरचा बिस्किट पुड्याचं मला नाव सांगतो. बरोबर, चला चला. आमच्या दोन्ही पण दीदींनी सांगितलं. काय नाव ओळख तुझं?
हा वा काय नाव भारी शिवान्या बरोबर ना शिवान्या ना तुझं श्रेया काय पूर्वीची नाव भारी हो तुझं नाव तुझं हा संभव ना चांगलं नाव आहे तुझं शौर्य वा काय आज माझ्या कीर्तनात शौर्यच आहे काय कमीच नाही आज आहे ना तुझं रे अर्णव शौर्य पुढं सार्थक कीर्तनाचं सार्थकच झालं एक सार्थक भेटला की सार्थकच झालं आता ऐका बाळांनो ह्यांनी सांगितलं दोघींनी आम्हाला बिस्किट पुढं आवडतो कुठला हा तुम्ही दोघी उठता का आणि तिकडे तो करून सांगा उठा उठा कुठं हा हा उठा घे उठा उठा पटकन हा उठा लवकर लवकर उठा 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 हा उठा हा शिवाने उठ हा वा हा बघा हा तिकडे बघा हा उठा उठा की पटकन लवकर हा 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 उठा उठा पटकन हा तिकडे बघा हा हा बोला हा हा बोला का कुठला बिस्किट पण आवडतो तुम्हाला काय पूर्ण राव तुमच्या गावची लोय भाई असं का माझ्याकडे फोन करून बसा तुला मम्मी जास्त आवडते का पप्पा बस जातवान लेकरू हा बापाच्या आयुष्यात एक तरी लेख पाहिजे गाड्यावर कारण ज्या बापाला एक तरी लेख आहे ना त्याच्यासारखा श्रीमंत बाप आहे पोरगी पाहिजे गाड्या का पोरगी पाहिजे मी शेवट नक्की सांगेल फक्त मनाचं कान करू नये का हॅपी हॅपी बिस्किट पोळा आवडतो मला विषय महत्वाचा आहे जाणकार लोक बसले काही काय खूप चांगलं कीर्तन ऐकतंय मनाचं कान करून बाळांनो आईनं हॅपी हॅपी न आणता तुम्हाला पार्लेजी आणला तर तुम्हाला आवडेल का तुकोबारांना तसंच म्हणले देव म्हणले तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या म्हणजे मागायचं तेवढं मागून घ्या पण तुकोबाराय म्हणले तू देऊ शकतो हो देणार म्हणजे देणार आणि मग म्हणले काय पाहिजे हेची दान देगा देवा तुझा विसर नवा देवाने डोक्याला हात लावून घेतला तुकोबाराय काहीतरी चांगलं मागून घ्या एखादी आमदारकी मागून घ्या खासदारकी मागून घ्या एखादा डोंगर मागा गाडी मागा सोनं मागा काहीतरी दुसरं मागा की म्हणजे देवा नको मला हेची हॅपी हॅपीच यांचं हेच काय हेच तुझा विसर न व्हावा आता खरं सांगा आपण देवाला विसरलोय का मला पटकन लवकर विसरलो ऐका आपण देवाला विसरलो नाही असं नाही आपण खरंच देवाला विसरलोय हो फक्त काय झाले नाना आपण देवाला विसरलोय पण देव आपल्याला विसरला नाही म्हणून आपण इथं बसलो ज्या दिवशी तो आपल्याला विसरल ना त्या दिवशी आपली भावकी गोळा होणार आपले गावकी गोळा होणार पाहुणे रावळे गोळा होणार आपल्याला असं भेटायला आणि मग आपली घरातले माणसं आपल्या नावानं हे खरं सांगा देवाला आपण विसरलो तर असं होतं का नाही बरोबर हा तुम्हाला हे पटत नसतं तर बघा कोरोना नावाचा रोग आला होता का हो नाही तर नाही मला पटकन पटकन कोरोनाच्या काळात तुमच्याकडे माणसं मेली का नाही हो नाही तर नाही बरं मेल्यापैकी तुमचा कोणाचा नंबर लागला का पटकन सांगा लागला ना नाही लागला आणि जर लागला असता तर इथं आला असता का बोला म्हणजे देवानं तुम्हाला तारलं का मारलं तारलं कशासाठी तारलं तर हा
30व्या वर्षाचा भगवान दत्तात्रयाचा उत्सव सोहळा देवाला तुमच्या हातून करून घ्यायचा. बोला. पण तसं न करता देवानं तुम्हाला मारलं असतं तर इथं आला असता का? इमानदारीने सांगा. जर देवानं उचललंच असतं तुम्हाला तर तुमच्या वर्ष श्राद्धाची तारीख म्हातारी कोणाकडे आला असते? मग ती बसलेली म्हातारी म्हणेल मग तूच घरच्याकडे असता नाही का? बोला बोला बोला. पण देवानं आपणाला तारलं का मारलं? तारलं. का तारलं? त्याचं कारण आहे देव आपणाला अजून विसरला नाही. पण आपण देवाला विसरता कामा नये. रोज आजपासून उठल्यापासून स्वतःचं जीवनाचं खरं सार्थ कोणताचं बाबा. तुम्ही किती मारा घातल्या, तुम्ही किती परमार्थ केला याला किंमत नाही. मग तुम्ही किती वेळा देवाला दिवसातून आठवलं याला फार किंमत. हो फार किंमत आहे. म्हणून बाळांनो बैठे बैठे सावधान. सरळ बसा. एक ताईडे म्हणजे म्हणलं सरळ ऐका. बैठे बैठे सावधान. बोलायचं नाही. चुप. लक्ष द्या माझ्याकडं. मी बोललो तर बोलायचं. लक्ष देऊ नका. आजपासून एक नियम. पहिल्यापासून आजपासून बाळांनो नियम पाळणार का नाही? हो का नाही का? नक्की. आजपासून पहिला नियम. रोज उठल्या आंघोळ केली, सगळं व्यवस्थित झालं आणि स्नान केलं, आंघोळ केली की पहिलं आईचं वडिलाचं दर्शन. आजपासून रोज कोण येणार बोटवर येणार? वा हे जे आई बाबा आले ना लक्ष ठेवा बरं काही. आता ऐका इकडे बघा. तुम्ही जर आई वडिलांची सेवा केली तर माझा भगवान परमात्मा तुम्हाला मरेपर्यंत मेवा दिल्याशिवाय राहणार. हो. कसला मेवा? तो मेवा ऐकून घ्या. तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास होणार असेल किंवा एखादं संकट आले आणि त्या संकटाचं निवारण तो भगवान परमात्मा तुमचं केल्याशिवाय राहणार. मुलांसाठी नियम. रोज आई वडिलाचं दर्शन करायचं. चला दुसरा नियम स्त्रियांसाठी. करणार ना माझ्या आईनं? करणार ना माझ्या तायानं? आता तू आहे का आई माझी? पाठी मागे ऐका. हा बोट वर करायच्या सांगतो. लक्ष देऊ नका. आजपासून रोज नित्य नियमानं कुलदेवाचं दर्शन करायचं आणि असणाऱ्या सासू आणि सासऱ्याची रोज नित्य नियमानं. कितीही घरामध्ये भांडण झालं, वाद झाला तरी सेवा करायला कमी पडणार नाही. कोण रोज सेवा करेल बोटवर देगा? क्या बात आहे. वाद चांगली गोष्ट आहे ना. बरोबर आहे ना? बाकीच्या काय जाळ झाला महाराज परमार्थ तुम्ही माळ घातली. रोज पंढरपूरची वारी चालू आहे महिन्याची काय. आणि या जर सासूला जर त्रास देत असेल तर तुम्हाला वाटतंय पांडुरंगाची कृपा होईल? वाटतंय तुम्हाला? सासऱ्याला जेवाय नसेल देत तर तुम्हाला वाटते पांडुरंगाची भेट होईल तुमची? नाही ना महाराज होणार. पायापुढे विनंतीवर का? पायापुढे परमार्थ लय लांब नाही. लय थोडा परमार्थ आहे. तू बरं आहे उगाच म्हणत नाही देवा तुझा विसर होऊ नको होऊ देऊ. तुझा विसर झाला तर परिणाम काय होईल? महाराज आयुष्यामध्ये केलेला परमार्थ सगळं सफल होणार नाही. मग काय होईल महाराज? क्षणाक्ष घडी घडी काळ वाट याची पाय अजूनही किती आहे अवकाश. महाराज तो काळ टपलेला आहे. तो कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. देवा तुझी भक्ती करायची राहून जाईल. म्हणून तुझा विसर कधी होऊ देऊ नको. तुझा विसर जर तुला आठवलं तर तू संकटाचं निवारण कर. मग याच्यासाठी तुकोबारायांनी प्रार्थना केली तुझा विसर नको. पांडुरंगानं सांगितलं तुकोबारा दुसरं काहीतरी माग. हे ऑप्शन मला काय आवडलं नाही. दुसरं काहीतरी सांगा. आणि मग दुसरं
दुसरे चरण सांग. गुणगायी नावडी, गुणगायी नावडी, गुणगायी नावडी, गुणगायी नावडी. दुसरं मला काही नको. अखंड भगवंता देवा तुझं नामस्मरण करे. ऐका लक्ष द्या. मग नामस्मरणाला खूप महत्व आहे. मग आवडीनं पण केलं पाहिजे. माणसाला सवडीनं परमार्थ नाही केला पाहिजे. तर आपण कसं करतो? आवडीनं का सवडीनं? आवडीने का सवडीनं? कोण कोणवाडी? हा, खरं सांगा, तुम्हाला जर आवड असतील प्रत्येकाच्या गळ्यात माळ असते का नसते? मग आता जर तुम्हाला आवड हाय मानावं तर आता माळ घातल्याशिवाय कोणीच घरी जायचं नाही. आवड पाहिजे का नाही? आवड पाहिजे का नाही? खरं सांगा, सून आवडते म्हणून आणता का नाही लग्नाला? लग्न म्हणतात आता का? मग कशी आणता? सून पोराला आणता का नाही? मग कशी? वाजवूनच आणता का नाही? पंकुलवाडी कसं आणता? लग्नाचं म्हणतात वाजवूनच आणता का नाही? डपडा वाजवलं तू निमत नाही येते ते डपड्या डपडा डपडा असंच असतं ना साहेब, बरोबर वाजवूनच आणता ना? मग खरं सांगा, सासूला सासऱ्याला आता ते वाजवून आणल्यामुळं ते बाहेर सुद्धा कशी करते? बाबा टाळ्या एक मिनिट, वाजवूनच बाहेर काढते का नाही? ऐका, वाजवून बाहेर आपल्याला काढू नये असं वाटत असेल तिला सुद्धा आवडीनच सांभाळा. जीवनाचं तुमचं संसाराचं करा. आता ऐका, तसं देवाचा परमार्थ करत असताना, देवाचा परमार्थ म्हणजे देवाचं नामस्मरण करत असताना आवडीनच गुण गाल का? माझा भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय
हो लय गोड परमार्थ आहे. कस काय परमार्थ गोड आहे ऐका. गुण गायीनं आवडी आवडी ऐका बरं का वाक्य नीट ऐका. आवड कशाला म्हणतात ऐका. तुकोबारायला गावाच्या बाहेर लोकांनी हाकलून दिलं. ऐकताय हाकलून दिल्यानंतर सुद्धा देवानं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायने आवडीनं भजन घेतलं. कसं आवडीनं आवडीनं. हा आणि आपल्या तर त्यांच्यात काय फरक आहे. इथं कोरोना नावाचा रोग आला तर चांगल्या लोकांना कुठून त्या डॉक्टरचा झाला. डॉक्टरांना सांगितलं माळ काढली की माणसं वाचतात. चांगल्या लोकांना सुद्धा काय केलं खरं सांगा इमानदारी काय बरं मला सांगा. माळ घातली तरी मरण आहे आणि नाही घातली तरी मरण आहे. वाक्य नीट ऐका लक्ष देऊ नका. ऐका चांगलं कर्म करून पण मरायचे आणि वाईट कर्म करून पण मरायचे. मग वाईट कर्म करून मरण्यापेक्षा चांगलं कर्म करून मरा. माझा भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय थोडं जीवन आहे थोडं हा नाही तर आपलं अख्खं आयुष्य बरबादीमध्ये गेलेलं आहे. कसं काय ऐका थोडस सरळ आहे. चावडीवर दरड हात ऐका थोडं हुशार आहे बघा. ती एक पोरग एकदा भेटलं कीर्तनामध्ये अशी 10-15 पोरं बसली होती आणि कुठून चुकून माझ्या ते कीर्तन चालू होतं आणि कीर्तनात 2-4 पोरं होते त्यातले एका लागली झोप लागली. चांगलं आहे तरुण आहे पोरग नेटा पोरग हे चांगलं नेटा पोरग बसलं असं समोर पण ते झोपा नका. झोपल्यावर मला काय वाटत नव्हतं. त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात काय झालं ते होतं का पडतो दुकानात का हा आणि त्याला मालकात ते स्वप्नात ते मालकानं सांगितलं गिऱ्हाईक आले उठ. ते उठलं ते काय झालं ते कीर्तनात नाही उठलं स्वप्नात उठलं आणि ते कापड नाही गेलं. ते किती देऊ कापड 2.25 मीटर बघता काय बसल्या धरण वाजले लागून ते काप हे तर काप काय करतात पोरं लई विषय. ऐका आवड सांगतो तुम्हाला. आवड मनाचं काम करू नका. एवढं भारी कीर्तन ऐकता तुम्ही लक्ष देऊ नका. आवड सांगतो तुम्हाला. तुकोबारांचे निष्ठावंत भक्त शिवबाका होता आणि पांडुरंगाचं नामस्मरण करत असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारा हरी कीर्तन करून सांगू लागले. त्या कीर्तनाची पुढे शिवबाका सारायला लागली आणि संसार थोडासा थांबला गेला. धर्मपत्नीनं सांगितलं नका तुकोबारांच्या नादी लागू. त्यानं सांगितलं संसार केला तरी मला वाटोळच होणार आहे. माझ्या देहात वाटोळच होणार आहे आणि परमार्थ केला तर हाच देव कामाला येणाऱ्या भक्तीला. ऐका बरं का सरळ सांग बाळांनो. तुमच्या वडिलांनी नवीन सायकल घेतली. काय घेतली सरळ नवीन सायकल घेतली. नवीन सायकल घरी पुसून ठेवली तरी गंजते आणि वापरली तरी गंजते. मग ठेवून गंजवण्यापेक्षा त्याचा काय केला पाहिजे वापर केला. तसं शिवबाका सरांना सांगितलं परमार्थ केला तरी संपणार नाही आणि संसार केला तरी संपणार नाही. नका माझ्या नादी लागू. मला परमार्थ करू दे. नावेला झाला संसार मोडायला लागला आणि बारकाईने संसार जर कोणी केला असेल या माझ्या माय मावल्या बारकाईने मला सांगायला वेळ नाही हो. फक्त मनाचं काम करू नका. मी 10-15 मिनिटात कीर्तन सेवा संपवणार आहे. लक्ष देऊ नका. मग शिवबाका सराच्या धर्मपत्नी सांगितलं एक काम करता का
तुम्हीच कीर्तन ऐकता आमच्यासारख्याला बी ऐकू द्या ना. लोहगावला या घेऊन लोहगावला कीर्तन ठेवलं तुकोबारायांचं आणि तुकोबाराय आले कीर्तन झालं आणि धर्मपत्नीनं सांगितलं शोभा कासाराच्या मालक हो मालक हो ऐकता का तुम्ही म्हणे काय एक काम करा एवढे तुकोबाराय तुमचे गुरु आहेत एका घरी घेऊन या ना. हा या ना घरी घेऊन मुक्कामाला. मग तुकोबारायचं हरी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर जागर चालू झाला काकडा झाला. काकडा झाल्यावर घरी बोलवलं. ही बाई रात्रीची उठली 3 वाजता. हा आणि 3 वाजता उठून जे तुकोबाराय येणार आहे त्याच्यासाठी गरम पाणी ठेवलं. 10 लिटर पाणी पातेल्यात उकळाय ठेवलं. 3 वाजल्यापासून बाई पावणे 6 वाजेपर्यंत पावणे 3 तास पाणी उकळत होते. मालक जावा महाराजांना घेऊन या. पावणे 3 तास पाणी उकळलेलं तापलेलं महाराजांना नाहीत नेलं आणि सांगितलं एखादा साबण उठणं काहीतरी घेऊन या गावात. यांना गावात पाठवलं आणि तुकोबारायच्या अंगावरती असलं पावणे 3 तास पाणी उकळलेलं असलं उकळलेलं पाणी तुकोबारायच्या अंगावरती टाकलं. आवड सांगतो माय बापू अंगाची लाही झाली. अंगाची लाही झाली आणि अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय जय माझी काया जय माझी काया जय माझी काया लाग लावून मावरे लाही झाली तरी माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण घ्यायचं बंद केलं नाही. याला म्हणतात आवड. एवढं आवडीनं नामस्मरण केलं. गुण गाईला आवडी हेचे माझी सर्व जोडी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नलगे मुक्ती धन संपदा. मला धन नको मुक्ती नको फक्त संतांची संगत दे. संतांच्या संगतीत जो आनंद आहे ना तो आनंद या विश्वात कुठंच नाही. म्हणून महाराज ते नामस्मरण आपल्या आयुष्यात घ्यावं म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करू. विठोबा रघुमाये हा परमात्मासारखा एवढा आनंद मिळतो मला. फक्त आवडीनं गुण गाता आलं पाहिजे. ऐका खूप गोड आहे बरं का. आताच मला साहेबांनी सांगून गेले परमात्मा प्रेमी असणारे आणि ना अरे नानांचं वैशिष्ट्य नानांनी सांगितलं मसाला दूध आहे वाट. बरोबर आहे. हा ऐका नाही ऐका एक मिनिट. तुम्ही मसाला दूध म्हणून आठवडून सांगतो ना. ऐका मनाचं काम करून ऐका. ऐका सर्वांनी सरळ बसा 1-2 मिनिटासाठी आणि एकही माणूस बोलणार नाही. सर्वांनी मनाचं काम करून कीर्तन ऐका. फक्त 5 मिनिटासाठी मला आवाज द्या क्लिअर करा. दूध आहे पुण्यावाले का कोदरे आणि कचरे कचरे आणि
बर बर एक बार त्या दोनही दान सुद्धा त्यासाठी बस जोरदार काम ऐका मला सांगतो तुम्हाला संत संग देई सदा का संताची संग द्यायची संत आपले आई आहेत आणि संत आपले बाप आहेत ऐका ऐका हे सरळ बसा एक सर्वांनी सरळ बसा 1 मिनिटासाठी आठवत असेल महाराज समाधी सोहळा आत्ताच होऊन गेला महाराज ऐका रे नाही बाबू मला सकाळ करू नका कीर्तन आज तुम्ही आम्हाला दूध देणार आहे मसाला दूध पण खरं सांगतो ऐका हे ऐका आम्ही आळंदीत राहत होतो महाराज मी आळंदीला गेलो ना तर मला जेवायला ताट सुद्धा नव्हतं ज्या आळंदीत गेलो ना त्या विश्वमौली ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्यासाठी हा सोहळा निर्माण व्हावा म्हणून मायबापू मनाचं काम करून कीर्तन आहे का त्या विश्वमौली ज्ञानोबारांना लोकांनी जुनीमध्ये जे 4 लोकांनी जीवन दिलं होतं ना अन्न दिलं होतं त्या लोकांनी मुखात सुद्धा जाऊन दिलं नाही पण त्या ज्ञानोबारांचं नाव घेतलं ना तर महाराज आज हे तुमच्यासारखी माणसं आम्हाला ना एवढं चांगलं जीवन देताना चांगलं तुम्ही आम्हाला खायला घालताना महाराज हे उपकार आमचे नाही बरं का हे सगळे उपकार साधू संतांचे आहेत हो आठवा रे माय बापू संत आपले आई बाप आहेत हो आणि आठवा महाराज आई पण होतात आणि बापही होतात बाप कसे होतात महाराज आठवरे यांच्या या लेकीसारखं प्रेम आज या 2-3 लेकी लेकीनं सांगितलं ना महाराज आम्हाला आमच्या घरात ना बापा एवढं प्रेम आमची दुसरं कोणावरती करत नाही का करत नाही महाराज लेक एक तरी घरात पाशी एक तरी लेख घरात हो बापाचा अर्ध काळीच म्हणजे लेख असते रे आठवरे याच लेकी ज्या वेळेस आपलं माहेर सोडून येतात ना तुमच्यासाठी तुमचा बाप काही करत नाही महाराज आठवा तुम्ही गरीब परिस्थिती असताना बापाची गरीब परिस्थिती असताना नुसतं कळू द्या अरे लेकीचं लग्न जमलंय वरच्या रानातला तुकडा महाराज गरीब परिस्थिती असू द्या अंगावरचे फाटके कपडे असताना सुद्धा तो बाप तुम्हाला खरं सांगा त्या भयान असणाऱ्या दुःखात सुद्धा अडचणीत सुद्धा वरल्या रानाचं तुकडं इकून माझी दिदी माझी चकुली मला काळजाचा तुकडा थाटामाटात भरलेल्या मंडपामध्ये चांगल्या फुलानं सजवल्या गाडीत पाठवतो का ना माझं ताईडून पाठवतो का ना तो असणाऱ्या सुद्धा फुलाच्या गाडीतून तुम्हाला सजवून पाठवतो खरं सांगू का माझ्या ताईड्यानं तुम्ही लग्नामध्ये ना नवऱ्याबरोबर सुंदर असं भोजन करता जेवण करता पण त्या क्षणाला मात्र एकटा बाप तुमचा उपाशी असतो तिथं कधीतरी त्या बापाला सुद्धा जेव्हा वाटतं त्या बापाला सुद्धा असं वाटतं माझ्या काळजाचा तुकडा आहे ना त्याला मिठी मारावी पण भर लग्नामध्ये महाराज तो लपून बसतो ना तुमच्यासाठी महाराज तो तुमचा बाप असतो कधी अंगावरचं कापड जर फाटलं ना तर दिवाळीच्या सणाला तो घेत नाही घेत त्याला माहिती असतं अरे मी जर मिरावलं ना तर माझी लेकरं उपाशी राहतात त्याला बाप म्हणतात तुम्हाला माहिती करता सांगतो 4 जण भावंड होते 4 भावंड सिद्धबेटामध्ये होते पण एकटाच बाप पैठण क्षेत्रापर्यंत चालत गेला आणि माघारी न्याय घेऊन आला आणि धर्मपत्नीने विचारलं का हो मालक काय नाही दिला ऐक रुक्मिणी ग लेकरं कुठे तेवढी मला सांग 8 दिवस झालं मालक 8 दिवस झालं अन्नाचा कण पोटात नाही हो किती गरीब असेल अन्नाचा कण पोटात नाही ग पण खरं सांगू का मालक अन्नाचा कण पोटात नाही
पण पाणी पिऊन आज तुमच्या आठवणीनं झोपले आणि 7 वर्षाची लेक आहे हो की ते तुमच्यावरती जीवापाळ प्रेम करते. बाबा कधी येणार, बाबा कधी येणार म्हणून रात्र दिवस डोळे फाडून वाट बघते त्या वाटाची हो. काय लेकीचं प्रेम असेल, किती जिव्हाळ असेल, किती माया असेल माय बापू लेकीचा. महाराज तेवढे हात जोडले आणि बाप आतमध्ये आला आणि असणाऱ्या लेकरांवरती मायेनं महाराज तोंडावरून हात फिरवू लागला. आणि आता मात्र बाप हुंदकून हुंदकून रडायला लागला. तो कुणासाठी रडायला लागला? लेकीनं तुमच्यासाठी रडत होता. तो बाप तुमच्यासाठी रडत होता. त्याच्याकडे काय नव्हतं, त्याच्याकडे काय नव्हतं, पण त्याच्याकडे तुमच्यासाठी देण्यासाठी स्वतःचा जीव होता. लई परिस्थिती नाजूक होती, पण तसल्या अवस्थेमध्ये सुद्धा धर्मपत्नीने विचारलं, सांगा ना मालक, सांगा ना मालक. म्हणे काय काय न्याय दिला? म्हणे मला आता देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, मला मरावं लागेल, मला मरावं लागेल. ऐका, आपल्या घरातल्या लेकरांसाठी बाप काय करतो? आपल्या घरातल्या लेकरांसाठी बाप जीव सुद्धा देतो. एवढा नितांत प्रेम महाराज त्या लेकरांवरती करतो. महाराज खरं सांगू का, मी मगाशी एक वाक्य सांगितलं होतं, नाना एक तरी लेख पाहिजे. मला वाटतं मी नानांच्या घरी जेवण केलं होतं आणि त्या लेकीनं मला जेवायला वाढलं होतं. ती लेख इथंच कुठंतरी असेल. नाना लेख का पाहिजे? बाप मरू नये, बाप मरू नये, पण जर बाप मेला ना तर मेल्यानंतर सुद्धा काही काळापुरतं का होईना, लेख येईपर्यंत का होईना, पण मेलेल्या अवस्थेत सुद्धा बापाला राहता येतं. याच्यासाठी एक लेख पाहिजे, याच्यासाठी एक लेख पाहिजे. पण खरं सांगू का, तोच बाप भरल्या लग्नाच्या मंडपात रडत नाही गेल्यावर नाही रडत. पण माझ्या ताईनं 8वा रे, तो 8वा दिवस तुम्ही आनंदात नवऱ्याबरोबर जाता, पण एकटाच बाप घरी हात हलवत येतो. नुसता येत नाही, कर्जाचा डोंगर घेऊन घरी एकटाच येतो. आणि डोंगर घेऊन घरी आलेला इथं कितीतरी बाप आहेत असे. 8वा तुमच्या आयुष्यातला काळ तुमची लेक घरी नांदायला गेली तर महाराज जो बाप आईनं 9 दिवस सांभाळलेलं असतं, पण तर हाताच्या पोळाप्रमाणे बाप सांभाळतो, आई तरुणापर्यंत सांभाळतो. पण आई तरुणात आलेली लेक ज्यावेळेस महाराज दुसऱ्याच्या ताब्यात देतो ना बापाला, त्यावेळेस सुद्धा नाही रडता येत. मग तो सगळ्यांना जेवाय घालतो, सगळ्यांना आनंदात पाठवतो, पण एकटाच बाप हात हलवत घरी येतो. सगळेजण घरातले झोपलेले असतात आणि काळजाच्या तुकड्याची आठवण करत पांघावरती पडतो, खाटावरती पडतो. आणि नाना 20 वर्षाचं लेकरू, 22 वर्षाचं लेकरू तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली दुसऱ्याच्या हातात ताब्यात दिली. बाप एकटाच घरात येतो आणि स्वतःच्या धर्मपत्नीला सुद्धा आवाज जाऊ नये म्हणून त्या लेकीच्या आठवणीमध्ये एकटा बाप आवाज होऊ नये म्हणून तोंडा उशी घेतो, त्याला रडायला सुरुवात करतो. महाराज कधीतरी तो बाप आठवला का? तुम्ही आठवला का? अरे त्याला सुद्धा त्याला सुद्धा दिवाळीचा सण आला तर घास खावा वाटतो, लाडू खावा वाटतात, जिलेबी खावा वाटतात. खरं सांगू का ताईनो, अरे तुम्ही नवऱ्याला ज्यावेळेस घास भरवत असताना त्यावेळेस सुद्धा बापाच्या डोळ्यामध्ये आसरू असतात, पण ते आसरू बघण्यासाठी आपले डोळ्याचे खासर झालेले असतात. महाराज तुम्हाला माहिती करता सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत बाप लेकीवरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो. माझ्या ताईनो खरं सांगा, तुम्हाला तुमच्या बाबाची शपथ आहे, लक्षात ठेवा, मेल्यानंतर सुद्धा लेक तुम्हाला शेवटची साडी सासरची असते का माहेरची असते? सांगा कुठली असते? माहेरचीच असते. लक्षात ठेवा, एवढा बाप तुमच्यावरती नितांत प्रेम करतो म्हणून तुमच्या पाया पडतो. घड्यावर कधीतरी त्या बापाच्या जवळ जावा, कधीतरी
हे बापाच्या जवळ जावा कधीतरी. तुमच्यासाठी विचार करून 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 नाही बापू त्याच्या अंगाच्या कपड्याला धोकं पडलेली असतात. कधीतरी बापाच्या जवळ जावा आणि मिठी मारा आणि एकदाच म्हणा, पप्पा तुमच्यासाठी काजळच्या तुकड्यानं लेकीनं सोन्याचा घासा आणला तेवढा खावं. महाराज एवढा निधड्या छातीचा बाप असणारा वाघाच्या छातीचा, पण लेकीनं तुम्ही एकच घास बापाला भरवा गाड्या. एवढ्या निधड्या छातीचा बाप सुद्धा ढसाढसा रडले तुमच्यासाठी, ढसाढसा रडले. एवढा नितांत प्रेम करतो. म्हणून पायापुढे विनंती करतो गाड्या, शेवटच्या क्षणापर्यंत आपलं चुकीचं पाऊल एकदा सुद्धा पडणार नाही का. महाराज तुमची एक चुकीचं पाऊल पडलं ना तर निधड्या छातीचा वाघासारखा छातीचा असणारा बाप सुद्धा तुमच्या आठवणीनं रोज रडतो गाड्यावर, रोज रडतो. कधीतरी तो बाप सुद्धा कधीतरी आठवा माय बापू. महाराज एवढे विठ्ठलपंत होते, पण महाराज तोंडावरून हात फिरवला आणि धर्मपत्नीला सांगितलं, चल आपल्याला आता मरायचं, आता चला जिवंत देह ठेवायचा. महाराज दोघांनी पण देह ठेवला. किती प्रेम केलं असेल महाराज. मग हे कोणासाठी आहे तर हे फक्त आणि तुमच्या आमच्यासाठी. म्हणून पाया पुढे विनंती करतो, आय आहे तोपर्यंत प्रेम करा, आय आहे तोपर्यंत प्रेम करा आणि बाप आहे तोपर्यंत माया लावा. कारण या आयुष्यात ना एकदा आई निघून गेली ना आणि एकदा बाप निघून गेला तर या जगात आपल्यावरती प्रेम करणार कोणी नाही माय बाप, कोणी नाही माय बाप, कोणी नाही. तुकोबाराय म्हणतात, आशांची संगत मला द्या आणि जन्माला घालायचंय ना तर आम्हाला आशांच्याच उदरी जन्माला घाला, त्याच गर्भवासामध्ये जन्माला यावं. अभंगाचं शेवटचं चरण. कामने गर्भवास तुका म्हणे सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. बरीच लोक असे येते महाराज, लई लोक रडले, लई लोक रडले, अजून डोळ्याचा आसूर संपलं नाही. म्हणून हाय तोपर्यंत प्रेम करा एकामेकावरती, कारण पुन्हा हा देह नाही, जिवंत आहात तोपर्यंत प्रेम करा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या साधू संतांनी हा चांगला मार्ग दाखवला, एकदा त्यांचं भजन दूध वाटायला सुरुवात. गणेश्वर माऊली राज माऊली परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या अवघामध्ये 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले, पण अप्रतिम मृदंग ज्यांनी वाजवला आदरणीय महाराष्ट्राचं वैभव. मला वाटतं या मराठवाड्यात गेलं की भरत पटाडी आणि आपल्या भागात आलं तुकाराम महाराज गोडसे, तिकडं पटाडे तर इकडं गोडसे. याला जोरदार कार्यक्रम झाला. पुरी महाराज तिथं वाजवायला होते ना, पुरी महाराज. हा महाराज आलेत का? आलेत, उद्या येणार का? बरं महाराज खूप छान पकवलं जाते सुद्धा बरं का, पण आपल्या भागात पण चांगलं घडत नाही. मनापासून गोड असा आभार महाराज. उद्या शेवटचा दिवस आहे बरं का, तुमच्या पाया पडतो बरं का. उद्या काल आहे, मजा येत आहे. खरं सांगू का, आळंदीत गेल्यानंतर माऊलींना जे मिळालं नाही ना ते माऊलीच्या कृपेनं आमच्या जोडीला कोणीच रिकाम्या हातानं पाठवू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. खरं सांगू का, तुम्ही ज्ञानोबाराय पाहिले नाही, तुम्ही मुक्ताई पाहिले नाही, पण आज मुक्ताईच्या रूपानं
आमची रोहिणी ताई आहे बरं का. तिची ओटी मात्र रिकामी जाऊ नका, भरभरून द्या माझी विनंती आहे बरं का. मला माझ्यासाठी नाही बरं का, त्या ताईसाठी पण नाही, पण तुम्ही यांना दिलं की त्यांना जाऊन मिळतं. ऐका की, यांना दिलं की त्यांना जाऊन मिळतं, त्यांना कोणाला संतान. हा म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पुन्हा एकदा अप्रतिम आमचे सिकंदर झाला ना, वा जोरदार गाडी वाजवते ही जोडीसाठी साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर, चोपदार, टाळकरी मंडळी हे सगळे आमच्या संस्थेतील विद्यार्थी हे पण आमच्या कृष्णासाठी जोरदार. आमचा दुसरा प्रश्न नवीन तयार होते बरं का, त्याची पुढल्या वर्षी झलकच वेगळी पाहायला भेटणार नाही, या बरं त्याच्यासाठी सुद्धा. आजचे दूधवाले आणि सुरुवातीपासून ते काल्यापर्यंत जे अन्नदाते आहेत गाड्यावर लय जोरात टाळी वाजवा. अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. आता कलियुगामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय तर अन्नदान आहे, लक्षात ठेवा. आणि अन्नदान करत जा. अन्नदान केल्याशिवाय मरू नका अशी सर्वांची चेंडी प्रार्थना. मारायच्या अगोदर 4 माणसं का होईना पण आणि तुम्ही जेवाय 4 माणसं जरी नाही घातली नंतर मी यायला तुमच्या नावाला पुन्हा गावा म्हणून प्रार्थना आहे बरं का. खूप आनंदी जीवन जगा. दिवसातून 5 मिनिटं 10 मिनिटं खळखळ असं जरा का मेला म्हणजे हा म्हणून सर्वांच्या चरणी प्रार्थना. सर्व पोतकुले ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार. आदरणीय सन्माननीय आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय नाना, हे नानांसाठी सुद्धा सर्व झालं. दिदी पण आली का? दिदी आली बरं. दीदीला सांगा तिच्या हातची खीर लई मला आवडते. पण आता दीदी नाही, आता नानाच्या हातची मसाला दूध घेऊन खूप छान आहे. गोड आहे सगळी, अतिशय सुंदर. या ठिकाणी युट्यूब चे चॅनलचे सर्व अप्रतिम आणि सुंदर आपल्या गावाचं संपूर्ण महाराष्ट्रभर खूप गोड शूटिंगद्वारे नाव गाजवणारे परमार्थ प्रेमी गजानन दादा. वा गजानन, नाव गजानन आहे पण आमच्यासाठी गणपती बाप्पा. हा ही बार त्यांच्यासाठी जर अजून एक महत्वाची सूचना, हे हार जी सजावट केली कुणी केली बर यावर त्यांच्यासाठी जोरदार. नाना भोंगळे आणि गौरीताई. वा वा. आणि रांगोळी कुणी काढले? गौरीताई. वा. कुठे ती ताई? ताई ताई जोडली का काय? नाही उभा राहा ताई. वा वा. हे माझ्या ताईडीसाठी जोरदार काढले. वा वा. ए ताई, हे तू देवाच्या दारात रांगोळी काढली ना, रांगोळी काढणं म्हणजे रंग भरणं. ऐका वाक्य एवढं ऐका, देवाच्या दारात तुम्ही रंग भरण्याचं काम केलं, देव तुमच्या संसारात रंग भरण्याचं काम भगवान परमात्मा केल्याशिवाय. सर्वांचं गोड असं मनापासून आवाज सेवेला पूर्ण विराम. तुकाराम. शेवटची एकदा टाळी आमच्या या लहान लेकरासाठी, आमच्या माता भगिनीसाठी. वा वा वा. लय माता भगिनी माझ्या म्हणतात योच महाराज देवाचा शेवटला. हा पण गोडच आहे बरं का. हा ते पोट भरून असतात आणि पोट भरून खातात सुद्धा. हो सर्वांचं गोड असं कौतुक, सर्वांचं गोड असं कौतुक करतो. आणि दृष्ट काढतो बोट मोडली तर प्रेम नाही का. 2-4 मिनिट